परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहुयात सनातन संस्थेचे अमोल कुलकर्णी यांची चातुर्मास या संदर्भातील मुलाखत. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. हिंदू धर्मातील सण, उत्सव, श्रद्धा, परंपरा अशा सर्व गोष्टीवर आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रकाश टाकणाऱ्या सनातन संवाद या विशेष मालिकेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आषाढी एकादशीनंतर सुरू होणारा चातुर्मास हा भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि साधनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. तर आज या निमित्तानं आपण याचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व जाणून घेण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ते सनातन संस्थेचे माननीय अमोल कुलकर्णी सर यांना. सर, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. आणि आपण आजच्या चर्चेला सुरुवातच करूया की चातुर्मास म्हणजे नेमका काय आणि तो कधीपासून सुरू झालेला आहे. सर्वांना नमस्कार. चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा हा कालावधी आहे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या दरम्यानचा जो कालावधी आहे याला चातुर्मास असं म्हणतात. आता ही संकल्पना म्हणजे नेमकं काय आहे हे आपण थोडंसं समजून घेऊया. हा जो 4 महिन्याचा कालावधी आहे, तर ह्यामध्ये आषाढी एकादशीला आपल्या शास्त्रात सांगितलं की ह्या आषाढी एकादशीला देव जे आहेत तर ते झोपी जातात. आता देव झोपी जातात म्हणजे काय, तर आपलं जे 1 वर्ष आहे तर ते 1 वर्ष म्हणजे देवाचं 1 अहोरात्र. अहोरात्र म्हणजे 1 दिवस आणि 1 रात्र हा कालावधी आहे. आता एखाद्याला वाटेल की असं कसं काय होतं, तर ह्यासाठी आपल्याला जसं आता वेगवेगळे आपले अंतराळवीर आहेत ना, तर त्यांच्या अनेक ते सिद्ध झालेलं आहे की आपण ज्या पृथ्वीवर ज्या डायमेन्शन मध्ये आहोत, आपला जो कालावधी आहे आणि वेगवेगळ्या अंतराळातला कालावधी यामध्ये खूप अंतर असतं. इथे मला एक छोटीशी ते कथा पण अशी सांगावीशी वाटते की पुराणामध्ये या कथेचं वर्णन पण आहे. विशेषतः महाभारतामध्ये उल्लेख आहे की रेवत नावाचा राजा होता, त्याची कन्या होती रेवती. ही रेवती कन्या अत्यंत सुयोग्य होती, दिसायला पण छान होती आणि तिचं ना लग्न तो राजा जमवत होता, विवाह जमवत होता. आणि त्याला अडचण काय झाली की तिच्यासाठी सुयोग्य असा वर पृथ्वीवर कुठेच मिळेल. तो कन्येला घेऊन गेला ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाकडे घेऊन गेल्यावरती तिथे ब्रह्मदेवाने त्याला क्षणभर थांबायला सांगितलं आणि नंतर मी ब्रह्मदेवाला विचारलं की तुम्ही सांगा की आता पृथ्वीवरती असं कोण आहे वर की ज्याला मी कन्येशी विवाह करून देऊ. तेव्हा ब्रह्मदेवाने काय सांगितलं की तुम्ही इथं आलाय, इथली काही क्षण म्हणजे पृथ्वीवरचे काही युग आहेत, त्यामुळे पृथ्वीवरती युग जी बदलून गेलेली आहेत. तिथं द्वापर युग सुरू झालेला आहे. आणि मग तो राजा परत खाली आला आणि तिथं तो विवाह झाला, बलरामाची विवाह झाला. म्हणजे ह्याच्यातून लक्षात काय येतं ना की देवतांचा जो कालावधी आहे ना दिवसाचा, ते म्हणजे आपलं मनुष्याचं 1 संपूर्ण वर्ष. आता ही संकल्पना प्रेक्षकांनी माहित असेल की दक्षिणायन आणि उत्तरायण. दक्षिणायन जे आहे ते म्हणजे देवतांची रात्र आणि उत्तरायण जे आहे ते म्हणजे देवतांचा दिवस. आषाढ महिन्यामध्ये या आषाढी एकादशीच्या दिवशी दक्षिणायनाला आरंभ होतो. आषाढ मासामध्ये जी संक्रांत असते तर तिथून दक्षिणायन सुरू होतं. या दक्षिणायनामध्ये काय होतं, तर देव जे आहेत ते देव झोपी जातात आणि कार्तिकी एकादशीला देव हे परत उठतात अशी संकल्पना आहे. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात. तर कार्तिकी एकादशीला देवोत्थापन एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असं म्हटलेलं आहे. अच्छा, मग या 4 मासाचं नेमकं वैशिष्ट्य काय? आता हा जो चातुर्मासाचा कालावधी आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला गेलेला आहे किंवा या कालावधीमध्ये अधिकाधिक व्रत करायला सांगितलेले आहेत. या कालावधीमध्ये काही यमनियम हे आपल्याला पालन करायला सांगितलेलं आहे. मग ह्याच्या मागचं नेमकं कारण काय, हे 4 मास का, तरी आपण समजून घेऊया. जसं आता आपण ऐकलं की या कालावधीमध्ये ना देव झोपी गेलेले असतात. म्हणजे काय की देवतांचं जे तत्व आहे पृथ्वीवरचं तर ते काही प्रमाणात कमी झालेलं असतं आणि मग पृथ्वीवरील जे रजतम आहे, म्हणजे आपल्या शास्त्रात पण सांगितलं की असुरी प्राबल्य जे आहे, नकारात्मक विचारांचं जे प्राबल्य आहे ते प्राबल्य वाढलेलं असतं आणि त्याचा परिणाम हा व्यक्तीवर किंवा समाज मनावर होऊ नये
यासाठी काही व्रतवैकल्य करावीत असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. अच्छा. आणि म्हणूनच हे जे 4 महिने आहेत ना, या 4 महिन्यामध्ये अधिकाधिक व्रतवैकल्य करण्याचं हे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मग ती व्रत कोणती येतात आणि ती कुठल्या पद्धतीने कशी केली पाहिजे? हा, आता नेमकं ना व्रत ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. व्रत ह्याचा अर्थ काय, तर स्वतःवर घालून घेतलेली काही बंधनं अथवा नियम म्हणजे व्रत. व्रताचे पण 2 प्रकार आहेत. एक तर नित्यव्रत आणि दुसरं म्हणजे काम्यव्रत. नित्यव्रत म्हणजे काय, तर जे आपण नेहमीच जे करतो तर ते म्हणजे नित्यव्रत झालं. आणि काम्यव्रत म्हणजे काय, तर कुठल्या तरी एखादी कामना मनात ठेवून केलेल्या जे व्रत आहे, जी आराधना उपासना आहे, त्याला काम्यव्रत असं म्हटलं जातं. आता हे व्रत आहे, तर ही व्रत कोणती कोणती करायची, व्रताचे कोणते प्रकार आहेत ते थोडं समजून घेऊया. म्हणजे ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये अनेक जण वेगवेगळी व्रत करतात. जसं की पर्णभोजन म्हणजे पानावर जेवणे. अच्छा. किंवा आयाचित म्हणजे काय, तर जेवढे देईल तेवढं खाणे, न मागता जेवणे. हो. एक भोजन म्हणजे दिवसातून एकदाच जेवणे. एक वाडी भोजन म्हणजे एकदाच वाढून घेणे असं भोजनाचा. आणि एक प्रकार तो म्हणजे मिश्र भोजन म्हणजे जे काही ताटात आपल्या असेल त्याचा एकत्र काला करून ते जेवणे. अच्छा. चातुर्मासामध्ये काही जण व्रत पाळतात, त्यामध्ये काय करतात तर फक्त पाण्यावर पण राहतात. म्हणजे केवळ पाणी पिऊन पण काही जण राहतात. काही जण चातुर्मासामध्ये मौन पाळतात, मौन व्रत धारण करतात. चातुर्मासामध्ये जे सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी पाळायच्या असं आपण बघतो की जे शास्त्र सांगितलेलं आहेत त्या म्हणजे या मासामध्ये मांसाहार वर्ज्य आहे. चातुर्मासामध्ये कांदा, लसूण, त्यानंतर मसूर, त्यानंतर एक बीज किंवा बहुबीज फळं हे सुद्धा आहे, किंवा प्राण्यांच्या हाडांचा चुना, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, आवळा, चिंच, लोणचं, ह्या गोष्टी सुद्धा वर्ज्य केलेल्या आहेत. चातुर्मासामध्ये पलंगावरती निजणं हे सुद्धा वर्ज्य म्हणून सांगितलेलं आहे. चातुर्मासामध्ये केस कापणं म्हणजे केश वपन हे देखील वर्ज्य सांगितलेलं आहे. चातुर्मासामध्ये दाढी करणं, काही जण दाढी पण करत नाहीत, तर हे सुद्धा वर्ज्य सांगितलेलं आहे. तर अशा रीतीने हे सगळे जे आहे नियम आहेत ना, हे चातुर्मासामध्ये सांगितलेले आहेत. तर हे जे यमनियम आहेत किंवा ही व्रतवैकल्य ही का सांगितली आहेत, तर ह्याच्यामध्ये थोडं शास्त्र आपण इथं समजून घेऊया. जसं मागे सांगितलं ना की हे जे 4 मास आहेत त्यामध्ये जे देवतांचं तत्व आहे ते पृथ्वीवरती अल्प प्रमाणात आलेलं असतं किंवा कमी झालेलं असतं. म्हणजे थोडक्यात काय, पृथ्वीवरती रजतम वाढलेलं असतं. आणि अशा या रजतमाला जर आपल्याला तोंड द्यायचंय तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर आपल्यातली सात्विकता वाढवावी लागेल. आणि ही सात्विकता वाढवण्यासाठीच ह्या सगळ्या व्रतांचं आयोजन आहे ना या चातुर्मासामध्ये केलेलं आहे. जसं तुम्ही विचारलात ना की श्रावण आहे, श्रावण मासामध्ये वेगवेगळी व्रत असतात. जसं की शिवामूठ आहे, मंगळवारी मंगळागौरीचं व्रत आहे, 16 सोमवाराचं व्रत तर असतंच. बुधवारी बृहस्पतीची पूजा केली जाते, शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते, रविवारी सूर्याचं पूजन केलं जातं. म्हणजे अशी श्रावणामध्ये आहेत. आपण जर भाद्रपद महिना बघितला तर भाद्रपदामध्ये गणपती आहे, गौरी आहे, विविध व्रत भाद्रपदामध्ये आहेत. अश्विन असेल, कार्तिक असेल, दिवाळी त्या दरम्यान येते, घटस्थापना असते, दसरा आहे. थोडक्यात काय ना, ही जे 4 जे महिने आहेत ना, या 4 महिन्यामध्ये विविध सण, उत्सव आणि व्रते ही येतात. ह्यामागे कारणच हे आहे की कोणत्या ना कोणत्या कारणाने व्यक्तीने ईश्वराच्या आराधनेमध्ये मग्न राहावं, ईश्वरी आराधनेत राहावं, हा त्यामागचा उद्देश आहे. ओके. आता तुम्ही मगाशी म्हटलात की या काळात देव झोपी गेलेले असतात. मग असं काही आहे का की या काळात ही शुभ कार्य केली जाऊ नये? अगदी बरोबर. म्हणजे या काळामध्ये लग्न असेल, मुंज आहे किंवा वास्तुशांत आहे, अशी जी शुभ कार्य आपण मंगल कार्य करतो ना, ती या काळामध्ये केली जात नाहीत. त्याचं कारण पुन्हा हेच आहे की त्या सगळ्या मंगल कार्यांसाठी लागणारी जी दैवी शक्ती असते ना, तर ती शक्ती त्या कार्याला मिळत नाही आणि कार्यसिद्धी जाण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. आणि म्हणून तो जो काळ आहे, हा मंगल कार्य करण्यासाठी हा अनुकूल नाहीये. म्हणून त्या काळामध्ये ती कार्य केली जात नाहीत. पण नैमित्तिक कार्य जे आहेत ना, नैमित्तिक पूजा आहे,
तर ती मात्र या काळामध्ये अवश्य केली जाते. किंवा आपले जे सण समारंभ सांगितलेले आहेत, हो. सण उत्सव सांगितले आहेत, त्यानिमित्ताने आपण जी देवपूजा करतो, गणपती बसवतो, ते मात्र या काळामध्ये अवश्य सांगितलेलं आहे. म्हणजे देवांची उपासना करावी पण वैयक्तिक शुभ कार्य करू नये अगदी बरोबर. असं एकंदरीत आपण अगदी बरोबर. म्हणतोय. तर मग यासाठी परत आणि यासोबतच काही उपासना किंवा उपवास वगैरे केले जातात का किंवा त्याचा काही आपल्याला लाभ होतो का या काळात? आता हा जो कालावधी आहे ना, थोडस आपण पर्यावरण दृष्ट्या किंवा शारीरिक दृष्ट्या पण आपण समजून घेऊया. साधारण हा पावसाचा कालावधी असतो. वातावरण हे कुंद झालेलं असतं. सूर्य जो आहे, तर सूर्याचं जे तेज आहे तर ते कुठेतरी आपल्यापर्यंत पोचत नाही. आता आपण सगळेच शाळेत पण शिकलेलो आहोत की आपल्याला आपलं जे अन्न पचन होतं, तर ते अन्न पचण्यासाठी जठरामध्ये जठराग्नीची आवश्यकता असते. आता हा जो जठराग्नी हा प्रदीप्त कसा होतो, तर सूर्याचं जे तेज आहे ना, ते तेज आपल्यापर्यंत येतं आणि हा जठराग्नी हा प्रदीप्त होतो आणि त्यामुळे अन्न पचन व्यवस्थित होतं. नेमकं या 4 मासाच्या कालावधीमध्ये काय होतं की पावसाचं प्रमाण असतं, सूर्याची किरण पृथ्वीपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यामुळे ना अन्न जे आहे तर अन्न पचत नाही. पचनाच्या अनेक प्रकारच्या समस्या या कालावधीमध्ये निर्माण होतात आणि म्हणून शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा काय सांगितलं की जो मनुष्य एकाच प्रकारचं अन्न खातो ना या कालावधीमध्ये, एकाच प्रकारचं, तर तो निरोगी राहतो. तर तोही भाग ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. आता उपवास, जर तुम्ही उपवासाचं म्हटलात ना, उपवासाचं महत्व काय आहे या कालामध्ये? मुळात प्रेक्षकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की उपवास म्हणजे काय, याचा अर्थ समजून घेऊया आपण. उप म्हणजे ईश्वर आणि वास म्हणजे सहवास. ईश्वराच्या सहवासात राहणे, ईश्वराच्या सानिध्यात राहणे म्हणजे उपवास. मग या कालावधीमध्ये उपवास का सांगितलेला आहे किंवा उपवास करण्याचं महत्व का सांगितलेलं आहे अधिकाधिक? तर या कालावधीमध्ये पृथ्वीवरचं जे रजतम वाढलेलं असतं ना, तर त्या वाढलेल्या रजतमामुळे आपल्या देहावर, आपल्या मनावर परिणाम होऊ शकतो. आपल्यावर आध्यात्मिक काही जी संकट आहेत किंवा आध्यात्मिक परिणाम त्याच्यावर होऊ शकतो आपल्यावरती. वाढलेली जी नकारात्मकता आहे, जो रजतमाचा प्रभाव आहे, तर त्याने आपल्या मनावर पण परिणाम होतो. उपवासामुळे काय होतं की आपल्याला देवतांचं सहाय्य होतं. उपवासामुळे आपला संयम राखला जातो. उपवासामुळे काय होतं, तर जे मगाशी म्हटलं की एकतर आपण म्हणजे क्षुधा जी आहे आपली ती आपण शांत करतो, संयम आपला वाढतो आणि त्यामुळे काय होतं की व्यक्तीचं जे लक्ष आहे ना ते ईश्वरेच्या अनुसंधानात राहतं. त्याचबरोबर आपल्या मनाची जी चंचलता आहे, आपण जेव्हा मनापासून उपवास करतो ती चंचलता कुठेतरी कमी होते. आपलं जे लक्ष आहे ते कुठेतरी साधनेकडे जातं आणि म्हणून आपण जेव्हा साधना म्हणून उपवास जो सांगितलेला आहे त्याचा आपल्याला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो आणि म्हणून या कालावधीमध्ये ना शारीरिक कारणामुळे किंवा वातावरणातल्या बदलामुळे सुद्धा आणि आध्यात्मिक कारणांमुळे सुद्धा उपवास करणं हे श्रेयस्कर ठरतं. अच्छा. मग या काळात देवपूजा असेल, उपासना असेल, मग या मार्गातून आपण अधिकाधिक दैवी तत्व अंगीकारायचा प्रयत्न करतो. मग त्याच्यासोबत दानाचंही या काळात काही महत्व आहे का किंवा ते दान मग कुठल्या प्रकारे केलं पाहिजे? अगदी अगदी खूप छान तुम्ही प्रश्न विचारलात. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ना दानाला प्रचंड महत्व दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे दानासंदर्भात आपल्याकडे काय सांगतात, तर सत्पात्रे दानम असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. मुळात दान ह्याचा अर्थ त्याग. आपली हिंदूंची जी संस्कृती आहे तीच मुळात त्यागावर आधारित आहे. अगदी लहानपणापासून आपण शिबिराची जी गोष्ट पण ऐकलेली आहे की ज्याने स्वतःचा मांस पक्षाला खायला घातलं, किंवा प्रभू श्रीरामचंद्रांची गोष्ट पण आपल्याला कथा माहिती आहे की त्यांचं जीवन हे त्यागाचंच एक मूर्तिबंत रूप आहे. तर ह्या त्यागाचं आपल्याला आपल्या धर्मामध्ये त्याचं महत्व हे सांगितलेलंच आहे. दानाचं महत्व काय सांगितलं, आपला धर्म काय सांगतो, तर पुराणामध्ये ना दानाची 6 अंग सांगितलेली आहेत. दानाची 6 अंग कोणती, तर दान देणारा, दान घेणारा, दानाचं पावित्र्य, त्यानंतर दानाची वस्तू, कुठला पण दान देतोय ते, स्थळ आणि काळ. अच्छा. या 6 गोष्टी आहेत ना, ह्या दानामध्ये अंतर्भूत असतात. की दान देणारा कुठल्या कारणाने देतोय, तो कसा आहे, दान घेणारा त्या योग्य आहे ना, त्यानंतर दान देताना आपण काहीतरी पवित्र वस्तू दान देतोय ना, दानाची वस्तू नेमकी कोणती आहे, आपण दानाचं जे स्थळ निवडतोय ते स्थळ योग्य आहे ना,
आध्यात्मिक दृष्ट्या पवित्र आहे ना, आणि दानाचा काळ जो आहे तो काळ योग्य आहे ना, आपण काळानुसार दान देतोय ना, हे सुद्धा त्यामध्ये महत्वाचं असतं. तसंच दानाचे ना 4 प्रकार सांगितलेले आहेत. दानाचे 4 प्रकार ह्याच्यामध्ये कुर्म पुराणामध्ये सांगितलेले आहेत. ते दानाचे 4 प्रकार कोणते? तर एक तर सांगितले ते म्हणजे नित्यदान. नित्यदान म्हणजे काय? तर दररोज काही ना काहीतरी, कोणताही अपेक्षा मनात न ठेवता काही ना काहीतरी दान करत राहणे, याला नित्यदान असं सांगितलेलं आहे. दुसरं दान म्हणजे कुठलं? तर नैमित्तिक दान. आपल्याकडे बघा ग्रहण काळामध्ये दान देण्याची पद्धत आहे. तर हे काय की हे नैमित्तिक दान आहे. किंवा पापक्षालन करण्यासाठी सुद्धा आपल्या धर्मामध्ये दान द्यायला सांगितलेलं आहे. गोदान आहे, भूदान आहे. म्हणजे काही ना काही कारणाने आपण जेव्हा दान देतो त्याला नैमित्तिक दान असं म्हणतात. तिसरं दानाचा प्रकार कोणता? तो म्हणजे काम्यदान. हा काम्यदान म्हणजे काय? काहीतरी हेतू, म्हणजे संतती असो, संपत्ती असो, किंवा स्वर्गप्राप्ती असो, असं काहीतरी हेतू मनात ठेवून जे दान दिलं जातं ना, तर त्याला काम्यदान असं म्हणतात. आणि चौथं जे दान आहे, सर्वात श्रेष्ठ दान आहे, तर ते म्हणजे विमलदान. विमलदान म्हणजे काय? कुठलाही हेतू मनात न ठेवता ईश्वराची कृपा संपादन करण्यासाठी जे दान दिलं जातं ना, त्याला विमलदान असं म्हणतात. असं दानाचे 4 प्रकार पण सांगितलेले आहेत. आता हे दान करताना या कालावधीमध्ये दान का करायचं, किंवा दानाचं महत्व काय सांगितलेलं आहे? तर आपण जेव्हा या कालावधीमध्ये दान करतो ना, तेव्हा त्याचं अधिकाधिक फळ आपल्याला मिळतं. हे दान कुणाला करायचं? जसं मगाशी म्हटलं, सत्पात्रे दानम. दानाला एखादी व्यक्ती पात्र आहे ना, किंवा अशाच व्यक्तीला दान करणं हे आपण जर केलं तर त्याचं आपल्याला फळ मिळतं. म्हणजे आपण वामन अवतारच्या कथेमध्ये आपण बघितलं की जो बळीराजा होता तो पण दानशूर होता. पण तो काय करायचा? जो जे मागेल त्याला तो दान करायचा. आणि त्यामुळे त्याचा परिणाम काय झाला? तर त्या काळातली प्रजा जी आहे ना, ती प्रजा सुस्त झाली. ती काही कामच करत नव्हती. अनाचार म्हणजे वाढू लागला. मग अशा प्रकारचं दान द्यायचंय का? तर नाही द्यायचं. दान कसं असायला पाहिजे? सत्पात्रे असायला पाहिजे. आपण ज्या व्यक्तीला दान देतो, ज्या संस्थेला दान देतोय, तर ती राष्ट्र आणि धर्मकार्यासाठीच त्याचा विनियोग होतोय ना, हे पण खूप आवश्यक आहे. म्हणजे काही जण काय म्हणतात, आम्ही एखाद्या आम्ही दान देतो, अमुक एखाद्या मंडळाला आम्ही दान देतो. आता गणेशोत्सव पण त्याच कालावधीमध्ये असतो ना. या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं प्रेक्षकांना की गणेश मंडळ आहेत ते पण आपल्याकडे दान घ्यायला येतात. आपण त्यांना दान देतो सुद्धा, अर्पण देतो. पण ते देत असताना सुद्धा ना, कुठले चांगले कार्यक्रम ते करतायत का? राष्ट्र धर्माचे कार्यक्रम ते करतायत ना, हे जर आपण बघितलं त्याप्रमाणे आपण दान दिलं तर त्यातून आपलीही साधना होणार आहे. आणि म्हणून दान देत असताना मग कुणाला द्यायला पाहिजे? तर आध्यात्मिक संस्था आहेत की ज्या राष्ट्र आणि धर्मासाठी कार्य करतायत, हिंदुत्वनिष्ठ संस्था आहेत की ज्या राष्ट्रधर्मासाठी कार्य करतायत, काही संत आहेत, त्यांचे आश्रम आहेत की जे राष्ट्रधर्मासाठी कार्य करतायत. अशानं जर आपण दान दिलं तर अशा दिलेल्या दानातून सुद्धा आपली साधनाच होणार आहेत. नाहीतर मग काय ना, अध्यात्मामध्ये एक नियम आहे, आपण समजा सत्पात्र दान दिलं नाही तर पुन्हा त्या दिलेल्या दानाचा आणि आपला देवाणघेवाण हिशोब निर्माण होतो, आणि तो हिशोब फेडण्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अच्छा. मग आता याच अनुषंगानं समाजातील या वाढत्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर नेमका चातुर्मासाचा संदेश काय असू शकेल? चातुर्मासाचा जो संदेश आहे ना, की चातुर्मास आपल्याला काय शिकवतो? तर संयम शिकवतो. चातुर्मासामध्ये काय सांगितलंय? हे जे उपवास आहेत, व्रत आहेत, तर ते आपल्याला काय शिकवतात? शिस्त शिकवतात. ते आपल्याला आपली नैतिक मूल्यांचं जे संवर्धन आहे ना, या चातुर्मासाच्या पालनामध्ये होतं. चातुर्मासाच्या या पालनाच्या माध्यमातून आपल्यामध्ये भक्तिभाव निर्माण करणारे हे जे प्रसंग असतात, जे सण उत्सव असतात, थोडक्यात एक जरी ती देवशयनी एकादशी असेल किंवा आपण म्हणतो की देव झोपी गेलेले असतात, तर यात अजून पण एक आहे की चातुर्मासामध्ये ना, एक मागे सांगायचं राहिलं की चातुर्मासामध्ये जे स्नान आहे, तीर्थस्नान, ह्याला पण एक महत्व सांगितलेलं आहे. अच्छा. त्याच्या मागचं पण शास्त्र काय आहे तर ते पण 2 मिनिटात समजावून सांगतो. चातुर्मास हा जो काळ आहे तर हा पावसाचा काळ आहे. पावसाळ्यामध्ये काय होतं, जे जल जे आहे तर ते मातीवर पडतं, आणि मातीमध्ये म्हणजे जे पृथ्वी तत्व असतं, जे ईश्वरी जो स्त्रोत आहे, नैसर्गिक स्त्रोत, त्याची जी शक्ती आहे तर ती माती सकट नद्यांमध्ये मिसळते. याच कालावधीमध्ये विष्णू स्मरण केलं जातं.
आणि असं म्हणतात की भगवान श्री विष्णू हे क्षीरसागरामध्ये म्हणजे जलामध्ये शयन करतात आणि त्यामुळे या कालावधीमध्ये ना पाण्यामध्ये जो विष्णूचा अंश आहे तोही वाढलेला असतो आणि म्हणून या कालावधीमध्ये ना तीर्थक्षेत्री स्नान करायला सांगितलेलं आहे की त्या स्नानामुळे आपले अनेक जन्मांचं पातक जे आहे तर ते नष्ट होतं. थोडक्यात काय तर चातुर्मास हा आपल्या साधनेसाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. चातुर्मास हा आपल्यामध्ये संयम निर्माण करण्यासाठी, आपला भक्तिभाव वाढण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे आणि त्याचा जर आपण लाभ घेतला तर ह्या चातुर्मासाचा आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर पण लाभ होईल. चातुर्मास म्हटलं की आपल्या लक्षात काय येतं, याच कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोगराई पण पसरते. ही रोगराई पण का पसरते तर वातावरणातले जी जीवजंतू असतात तर त्याच्यासाठी अनुकूल हा काळ निर्माण झालेला असतो. कारण जीवजंतूंचं विघटन करण्यासाठी वातावरणात जे तेजतत्व हवंय ना ते तेजतत्व हे वातावरणामध्ये मिळत नाही आणि म्हणून चातुर्मासामध्ये उपवासाचं सांगितलेलं आहे किंवा चातुर्मासामध्ये आपल्या ज्या धर्मामध्ये ना काय खाऊ नये हे सांगितलेलं आहे की या कालावधीत जर आपण मांसाहार अधिक प्रमाणामध्ये केला तर मांसाहार हा पचायला पण जड असतो, त्याच्या शरीराला त्रास होऊ शकतो. इथून लक्षात येतं ना की आपले हिंदू धर्म हा एवढा महान आहे की हिंदू धर्माने अगदी सूक्ष्म प्रत्येक गोष्टीचा अगदी बारकाईने विचार केलेला आहे. ओके. मग पर्यावरण संवर्धन आणि चातुर्मास याचा मग काही संबंध जुळतो का? म्हणजे यात तुम्ही आता जे काय खावं किंवा काय खाऊ नये किंवा काय करावं या अनुषंगाने विचार केला तर पर्यावरण संवर्धनाशी चातुर्मासाचा संबंध आहे का? तसं आपण जर बघितलं ना तर हिंदू धर्मा इतका पर्यावरणाचा कोणी विचार केलेलाच नाही. हिंदू धर्मामध्ये जो पर्यावरणाचा विचार केलेला आहे ना अगदी आपण बघतो की आपल्याकडे अगदी चराचरामध्ये ईश्वरी तत्व आहे हे सांगितलेलं आहे. आपण बैलपोळ्याला बैलाचं पूजन करतो, आपण नागपंचमीला नागाचं पूजन करतो, चातुर्मासामध्ये सगळे सण येतात ना. वटपौर्णिमेला आपण वडाचं पूजन करतो, आपण गणपतीला दुर्वा वाहतो, आपण आपला जो सण आहे आपट्याची जी पानं आहेत आपण दसऱ्यामध्ये ती देवाच्या चरणी वाहतो, एकमेकाला देतो. तुम्ही जो म्हटलात की आपले जे सण आहे चातुर्मास कसं आहे पर्यावरण पूरकच आहे की पर्यावरणाला कुठलीच हानी की आपल्या कुठल्या सणामुळे कधीच पोचत नाही आणि चातुर्मास जो आहे ना तर तो आपल्याला ना अगदी प्रत्येकावर प्रेम करायला शिकवतो. चातुर्मास हा आपल्यातलं व्यापकत्व आपल्याला वाढण्यास आपल्याला सहाय्य होतं आणि म्हणून चातुर्मास हा पर्यावरण पूरक असाच आहे हे आपल्याला लक्षात येतं. ओके. आता जाता जाता आमच्या दर्शकांना की सल्ला काय द्याल की कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी या चातुर्मासात काय संकल्प करावा किंवा या चातुर्मासाकडून काय घ्यावं? आज आपण जर समाजामध्ये बघितलं ना तर समाजामध्ये भीती, ताणतणाव, अस्वस्थता अगदी प्रत्येक वयोगटामध्ये आहे आणि ह्याचं एक मुख्य कारण काय आहे तर समाजामध्ये आज आपल्याला हिंदू धर्माचं शिक्षण नाही. तर आपण या चातुर्मासाच्या निमित्ताने एकच सांगू इच्छितो की आपण हे धर्म शिक्षण घ्या, आपला धर्म आहे तो समजून घ्या. धर्मामध्ये एखादी कृती का सांगितलेली आहे कारण या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सण समारंभ असणार आहेत, उत्सव असणार आहेत, व्रत असणार आहेत. त्या प्रत्येकामधलं शास्त्र समजून घेऊन आपण जर ते त्याप्रमाणे आचरण जर केलं ना तर निश्चितच आपल्या समस्त जीवनाचा उद्धार होणार आहे आणि आपण सुद्धा एक सुजाण, एक धर्मनिष्ठ नागरिक म्हणून आपण इथे होणार आहोत. तर त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा एवढंच या माध्यमातून मी सांगतो. नक्कीच सर, तुम्ही आज इथं आलात आणि चातुर्मासाचं आपल्या हिंदू धर्मातील आध्यात्मिक, सामाजिक सगळं म्हणजे महत्व विशद करून सांगितलं, चातुर्मासाचा योग्य संदेश दिलात. याबद्दल आपलं आमच्या चॅनलच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.